ओके. आणि उचलून मला षटकार जातोय आणि हा माझा 500 रुपये कमवतात का आणि गव्हाण काढली 500 रुपये कमवलेले आहेत. अनिकेत बिट्टू ये बिट्टू उचलून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर मिळणार नक्कीच का पाहिजे. एक धाव बोलून करतो का आणि रनआउटचा चान्स आहे आणि सुरक्षित पोहोचतोय. त्याला वाटलं होतं धाव डिक्लेअर मिळेल या फार खूप चेंडू टाकतोय आणि एक धाव बरोबर आपण खातं खोलतोय. ऋषी हा अष्टपैलू असा खेळाडू ऋषी याने काल उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तो ऋषी आज फायनल मध्ये खेळताना दिसतोय कळसोळी संघाकडून. कळसोळी संघाचा आधारस्तंभ असा हा ऋषी. अभिजित स्ट्राईकला एक षटकांशी खेळतोय. सॉरी अजिंक्य आणि हा मात्र उचलून मारतोय चेंडू. अनिकेत देत आहे. अनिकेत घेतोय आपल्या बॉलिंग करताना आणि हा पहिला फटका खेळतोय मग अनिकेत. प्रमोद पहिले षटकार मला 500 रुपये मिळवत का आणि पुन्हा एकदा 500 रुपये कमावलेले आहेत. षटकार उत्कृष्ट उत्तुंग षटकार मारलाय. 1000 रुपये त्यांनी कमावलेले आहेत. खरोखर उत्तुंग षटकार प्रमोद यांच्या. प्रमोदने आपलं खातं खोललंय. षटकार रेषी खातं खोलतोय. धावसंख्या झटकन वाटते. धावसंख्या होते ती 15 धावा. अष्टपैलू असा खेळाडू अथर्व उत्कृष्ट गोलंदाजी करतो. पंचाच्या डाव्याचा मारा करतोय अथर्व. उचलून आलेला आहे. षटकार जातोय की झेल होतो पाहायचंय आणि झेल झालेला आहे. हो अनिकेत याने उत्कृष्ट झेल घेतलेला. सुंदर झेल तो पकडलाय. अतिशय सुंदर झेल आणि पहिली विकेट मिळवतोय तो अथर्व. या अथर्व हा तिसरे षटक टाकतो. मात्र अथर्व आता दुसरे षटक टाकलेला आहे. सेमीफायनलला तिसरे षटक टाकलं तो उत्कृष्ट षटक झालं होतं. तिसऱ्या षटकात फक्त 2 धावा दिल्या. आता तोच अथर्व आता मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतोय तो अष्टपैलू असा खेळाडू जो ऋषी आहे, जो उत्कृष्ट खेळ करतो तोच ऋषी. कालचा जो धडाका होता त्याचा तर मात्र समाप्त झालेला आहे. आज मात्र त्याने फक्त एकच धाव केलेली आहे. पुन्हा एकदा तयार होतो अथर्व पंचांच्या. एक धाव तर घेतोय का पाहिजे. आता मात्र कसोटी करताना दिसतोय स्वप्नील. तयार होतोय आणि पुन्हा एकदा धाव प्लेट करताना दिसतोय. स्ट्राईक देतोय तो प्रमोदला स्ट्राईक देतोय. प्लेट करतोय. एक धाव करतोय. प्रमोदला स्ट्राईक देतोय. मात्र षटक चालू आहे. हे दुसरं कारण 4 षटकं होती तेव्हा मात्र अथर्व हा तिसरा षटक टाकत होता. आता 5 षटकं आहेत त्याच्यामध्ये अथर्व टाकतोय दुसरं षटक. 5 षटकांचा हा अंतिम सामना खेळवला जातोय. अथर्व धावायला सुरुवात करतोय. पंचांना पार करून चेंडू हा टाकतोय. उत्कृष्ट चेंडू. अतिशय उत्कृष्ट चेंडू अथर्वचा. आणि अथर्वने आतापर्यंत जी गोलंदाजी केली ती लाजबाब गोलंदाजी आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. प्रियांश 11 संघाकडून षटकार मारला होता पहिल्या चेंडू देतो प्रमोद. मात्र हा चेंडू सिलिमिडच्या दिशेने मारलेला चेंडू. एकच धाव मिळते प्रमोदला. एकच धावती समाधान मला होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17 धावा. 2/17. कळसवली संघ 2/17. त्यांनी काल उत्कृष्ट खेळी करून त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला होता. तोच कळसवली संघ आज फलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा आता तयार होतोय. पहावायला सुरुवात करतो. पंचांना पार करून चेंडू टाकतो आणि हा मात्र फर्स्ट स्लिपच्या दिशेने टाकतोय. हा मात्र मोठा फलंदाज हा एक एक धाव काढण्यात माहीर दिसतोय. षटकार मारण्यात काय दिसत नाहीये. आता मात्र हे षटक संपतंय. अथर्वचं सुंदर असं षटक. 3 फक्त धावा दिलेली या षटकामध्ये. आणि अक्षय आणि तुम्हाला चेंडू रनआउट होतो का नाहीये. तिथे एक धाव मिळतो प्रमोदला. हा चौकार मारायचा होता. आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिथे अक्षयचं. अक्षय पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग मार्गावरती. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19 धाव. स्वप्नील पाहिजे षटकार चौकार मारतो का नाहीये. तो 1 धाव 2 धाव काढण्याचाच पटाई दिसतोय. एकच धाव करतो. जोरदार फटकेबाजी करत नाहीये.
फक्त स्ट्राईक देतोय तो प्रमोदला सांगतो तू षटकार मार, तू चौकार मार, मी तुला एक एक धाव काढून देतो. असा हा स्वप्नील नॉन स्ट्राईकला खेळताना दिसतोय पुन्हा एकदा. उचलून आलाय, हा चौकार होतो, षटकार होतो की झेलबाद येतोय, तर 500 रुपये 1000 रुपये कमवत आहेत. षटकार, खणखणी षटकार मारलेला आहे प्रमोद याच्या बॅट मधून निघालेला खणखणी षटकार. धावसंख्या झपकर वाढते, धावसंख्या होते 26 धावा. पाहिजे आहे किती 50 धावा पार करतात का पाहिजे. 26 धावा आतापर्यंत झालेल्या. तिसरं षटक चालू आहे अक्षयचं. प्रमुख तो वैयक्तिक 14 धावसंख्येवरती करतो, 2 षटकार नाही करतो 14 धावसंख्येवरती. पहिला षटकार मला, दुसरा षटकार मला, 14 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा उजव्या मारण्याचा प्रयत्न होता आणि तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करावं लागलं असतं, मात्र गजा क्षेत्ररक्षण एकच मिळते. अशा तऱ्हेने स्वप्नील सांगतोय की प्रमोदला मी तुला एक धाव काढून देतो, तू फक्त मार, तू षटकार मार, तू चौकार मार, मी तुला एक मार काढून देतोय. असं त्यांचं संभाषण चालू असणार. कारण मला फक्त स्ट्राईक दे, प्रमोद सांगतो स्ट्राईक दे, मी मारतो. असंच चाललं असणार. कारण धावसंख्या झटकन वाढलेली, 6 धावसंख्येबरोबर धावसंख्या होते 27 धावा. आणि मात्र पाहिजे स्वप्नील आता मारायचा प्रयत्न होतो, झेलबाद होता नक्कीच. आणि हा चौकार जातोय की षटकार. चौकार, खणखणी चौकार. आता मात्र स्वप्नील म्हणतो आता मी सुद्धा मारू शकतो. पहिल्या चेंडूवरती एक एक धाव घेत होता तो स्वप्नील, आता मात्र चौकार मारायचा तो प्रमोद मारतोय, तसं मी सुद्धा मारू शकतो हे दाखवून देतोय तो स्वप्नील. आता धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 31-31. 31. पुन्हा एकदा उचलून मारतोय, एक धाव मिळते. एक धावात मात्र काढण्यात पटाईत आहे तो स्वप्नील. धावसंख्या होते ती 32. 2 बाद 32. उत्कृष्ट फलंदाज. तिसऱ्या षटकानं 50 वजन मारा करतोय. उत्कृष्ट गोलंदाजीचा सन्मान केलेला आहे तो प्रमोद याने. उत्कृष्ट चेंडूचा सन्मान केलेला आहे प्रमोदने. त्याला माहिती आहे की हा चेंडू हा उत्कृष्ट आलेला आहे, त्याचा सन्मान केला. आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गावरती जातोय तो सुभाषचा रनअप मात्र 18 ते 20 पावलाचा रनअप आहे. धावाला सुरुवात करून 55 पार करून टाकतो चेंडू. हा सिलिमिडॉनच्या दिशेने मारलेला चेंडू आहे. एक धाव मिळते, तिथे छोटा खेळाडू आहे. नंतर एक धाव ते समाधान मालवतोय तो प्रमोदला. प्रमोद एक धावसंख्ये बरोबरती संघाची धावसंख्या पोहोचवतोय 33 धावा. 33 लॉस ऑफ 2 विकेट. कलसवली पुन्हा एकदा धावायला सुरुवात करतोय सुभाष. मात्र तिथे ऑफसाईडला मारलेला चेंडू आहे. एक धाव पळून काढतोय, दुसरी धाव घेतोय का पाहिजे नाही, एकच धाव ते समाधान मागतोय. तिथे पुन्हा एकदा सुभाष आपली चोख कामगिरी बजावतोय क्षेत्ररक्षण मध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गावर जातोय. सामना त्याच्या आता समोर आहे तो प्रमोद. पाहिजे प्रमोद या चेंडूवरती षटकार मारतो की चौकार मारतो. कारण तो षटकार मारण्यात पटाईत असलेला हा प्रमोद, ज्याने 2 षटकार मारून वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. सुभाष धावायला लांब रनअप आहे आणि हा स्ट्रेट मारलेला पाहिजे. एक धाव मिळते, दुसरी धाव सुद्धा घेणार नक्की आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करतोय. कारण स्वप्नील धावतोय, सुरक्षित पोहोचतोय स्वप्नील आपल्या क्रीज मध्ये. 2 धाव पळून काढलेल्या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 36. 2 बाद 36. उत्कृष्ट पार्टनरशिप होते प्रमोद आणि स्वप्नील यांच्यामध्ये. जिंकायचं असेल तर उत्कृष्ट पार्टनरशिप करावी लागणार आणि धावसंख्या धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. 30 चेंडूमध्ये कमीत कमी 60 धावांची गरज असणार आहे. हा चेंडू मात्र खाली राहिला चेंडू होता. चेंडू काय उडत नाहीये. शेवटचा चेंडू असणार नक्कीच सुभाष यांचा. आता मात्र पाहायचंय स्ट्राईक केला, काय प्रयत्न करतो प्रमोद. आणि मारलेला चेंडू एक धाव ते मिळते, दुसरी धाव सुद्धा घेणार नक्कीच. तिचं आउटफिट खराब असल्या कारणानं 2 धाव तर मिळणार आणि 2 धावसंख्ये बरोबर धावसंख्येची भर पडते. धावसंख्या होते 38 धावा. 2 बाद 38. आता मात्र स्ट्राईक जाते ती स्वप्नीलकडे. तो अथर्व फक्त एक धाव. आता मात्र षटकार चौकारची आतषबाजी करावी लागणार आहे स्वप्नीलला. एक धाव करून धावा मिळणार नाही आहेत, कारण धावा पाहिजेत त्या जवळजवळ 50 धावा फलकावर लावायच्या असतील तर मात्र फटकेबाजी करावी लागणार आहे. धावसंख्या होते 39. 2 बाद 39.
उत्कृष्ट पार्टनरशिप झाले या चौथ्या गडासाठी. फुटता चेंडू आहे, नो चेंडू देतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. 1 धाव नव्हती तिथे 4 धावा आणि एकूण 5 धावा आणि फ्री हिट असणार नक्कीच 5 धावा. खरा हॅलो आणि हा चेंडू मारलेला ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव तरी मिळते. दुसरी धाव सुद्धा घेतात. 3 धाव घेतात का 2 धाव घेतात? 2 धाव पूर्ण करतोय आणि उत्कृष्ट आणि तिसरा धाव आणि प्रमोद बाद होणार नक्कीच आणि प्रमोद बाद होतोय. प्रमोद बाद. काही गरज नसताना, धावायची गरज नसताना स्वप्नील आपल्या क्रीजमध्ये पोहोचला होता. मात्र पुन्हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता प्रमोद. मात्र प्रमोद माघारी पोहोचतोय. आत्महत्या केलेली दिसते प्रमोदने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आत्महत्या केलेली आहे प्रमोद याने. कारण उत्कृष्ट खेळ केला होता तो प्रमोद याने. पार्टनरशिप उत्कृष्ट झाले ते. स्वप्नील आता षटकाने चौकारची आतषबाजी करतो का? पंथाची धावजन मारा करतोय. एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. स्वप्नील दुसरी धाव घ्यायच्या तयारीत होता. आता मात्र अजित पाहिजे कोणत्या प्रकारे अजित फटकेबाजी करतो. जसं प्रमोदने फटकेबाजी केली. धावसंख्या आली होती 47. 47 लॉस ऑफ 3 विकेट कलसवली. अथर्व आणि हा अथर्वने झेल घेतोय का पाहिजे? अथर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. झेल घेतोय आपल्या बॉलिंग वरतीच, गोलंदाजी वरतीच हा झेल घेतो आणि 0 या धावसंख्येवरती परततोय. अजित एकही धाव करू शकला नाहीये. पाहिजे 50 पार करतात काय पाहिजे? फक्त 2 धावाची गरज आहे. हाफ शतक फरकावर लावायचं असेल तर 2 धावाची गरज आहे. कारण जर आव्हान द्यायचं असेल तर मात्र 2 धावा किंवा 6 धावा की 4 धावा काढतात पाहिजे. षटकार शेवटच्या या षटकामध्ये कोणत्या प्रकारे हाणामारी करतोय तयार. एकदा आणि झेल सोडलेला आहे आणि आउट आहे. हा फलंदाज बाद होतोय.